पायावरी या वारकरी संतांच्या, ह्या वारकरी संतांच्या, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त संप्राप्त. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य जगद्वंदिनी जगद्गुरु तुकोबराया यांचा उत्कृष्ट असा अभंग 4 चरणाचा आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज मी हे कीर्तन कुणामुळे करत आहे तर माझ्या गुरुमाऊली आईसाहेब अश्विनीताई म्हात्रे ह्या माऊलीने संसाराचा त्याग केला. केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. ह्या माऊलीने संसाराचा त्याग केला केवळ जगाच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांच्या लेकरासाठी. ह्या आमच्या गुरु नसून तर आमची आई आहे. आई जशी लेकरावर प्रेम करते तसे आमच्यावर प्रेम करता. आमची संस्था संगमनेर तालुका वडगाव लांडगे येथे आहे. मी माझे प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेऊन कीर्तन प्रवचन हे शिकत आहे. माझं एकच स्वप्न आहे की मला माझ्या गुरूंसारखं नामवंत कीर्तन करायचं. म्हणून मायबापा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा. जगद्गुरु तुकोबराय हा अभंगामध्ये सांगतात. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबराय सद्गुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा हा अभंग 4 चरणाचा आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगामध्ये सांगतात भक्ती करत असताना भक्ती म्हणजे तरी काय. अहो जगद्गुरु तुकोबरायांनी संसाराचा संकल्प केला. नववे तर तो संसार सोडिला संसार माया तयावरी भार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साह्यांगे. वाढता पुण्य लावण्यपूर्वक आहे. ज्ञानोबरायांच्या भाषेत वर्णन करायचं असेल तर ते असं करता येईल की प्रथम जैसा काळी लावण्याची नभाळी, प्रगटे जैसी अळी अंगणी. ह्या कार्यक्रमाचं अग्न लावण्यपूर्वक आहे. तसं मृदुंगाचार्य सुंदर आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गाण्याचार्य सुंदर आहे, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी थोडंसं मी तुम्हाला सांगते कीर्तनात कसं बसायचं. कीर्तनात बसायचं ताट बसा. ताट ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. आणि चप्पल घालून तर मुळीच बसू नका आणि एखाद्याच्या चप्पलावर लक्ष ठेवून तर मुळीच बसू नका. विठ्ठल विठ्ठल मायबापू जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगामध्ये सांगतात की जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. मायबापू भक्ती करत असताना दैवाचा पुतळा झाले होते आमचे नामदेव महाराज. अहो आमच्या नामदेव महाराजांनी भक्ती करत असताना नववीत जर देवसुद्धा फिरवलं होतं. नामदेव महाराजांनी देऊळसुद्धा फिरवलं होतं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नववे तर नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. नववे तर नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. नामदेव महाराज लहान असताना त्यांचे वडील शिंपी समाजाचे होते म्हणून ते कपडे विकायला गेले. आणि कपडे विकायला गेले, देवाच्या नैवेद्याची वेळ झाली. गोनाईने आवाज द्यावा नामदेवा, अरे नामदेवा देवाची नैवेद्याची वेळ झाली. हो आई मी नैवेद्य घेऊन जातो म्हणून नामदेव महाराज महाद्वारामध्ये नैवेद्य घेऊन गेले. नैवेद्य घेऊन गेल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की देवाला नैवेद्य दाखवायचा की चारवायचा. म्हणून नामदेव महाराज देवाला नैवेद्य चारवत आहे. मायबापू ऐका, नामदेव महाराज देवाला विनवणी करताय, देवा या नैवेद्य खा, पण देव काय येईनाच. म्हणून नामदेव महाराज देवाला सांगताय, देवा जर तुम्ही आला नाहीत माझं मस्तक तुमच्या चरणी फोडेल. मायबापू देवाने यावं आणि नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. एवढी भक्ती आमच्या नामदेव महाराजांनी केली.
अहो आमच्या एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने 36 वर्ष राहून न सांगता कामी करावी. नोवे तर कावडीने पाणी वाहिलं मायबापू. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. मायबापू एवढी भक्ती आमच्या एकनाथ महाराजांची होती. अहो एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा यवनाने थुंकावं तरी एकनाथ महाराज यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला तरी एकनाथ महाराज यवनाला प्रसाद देऊन मुक्त करतात. मायबापू एवढी भक्ती आमच्या एकनाथ महाराजांची होती. अहो त्यांच्या नावामध्ये नुसतं शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पैठणी निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा अभंग. मायबापू ऐका, यवन ज्यावेळेस एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानं राहून न सांगता कामी करावी. नोवे तर सगळ्या संतांना चंदन उगाळून लावावं. नोवे तर पत्तरवाळ्या वावरत नेऊन फेकावा. एवढी आमच्या नामदेव महाराजांनी भक्ती केली होती. माझी बापू हो, भक्ती कोणी केली होती? अहो जनाबाईने भक्ती केली होती. भक्ती करत असताना जनाबाईने देवाला आवाज द्यावा आणि जात्यावर बसवताना देवाला आवाज द्यावा आणि काय म्हणायचं, एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. मायबापा एवढी भक्ती आमची जनाबाईची होती. अहो जनाबाई ज्यावेळेस जात्यावर दळायला बसली ना, जनाबाई म्हणायची, सुंदर माझे जाते ग फिरते बौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे भा विठ्ठला. अशी आमची जनाबाई होती मायबापू. जनाबाईच्या घरी देवाने यावं. ज्यावेळेस जनाबाई झाडू मारायच्या ना, त्यावेळेस भगवंतानी कचरा भरायला यावं. एवढी भक्ती आमच्या जनाबाईची होती मायबापू. नाही तर आताची भक्ती वार आला का नुसतं देव बदलला. मायबापू आठवलं म्हणून तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमचा भक्त होता. होते तर दोन्ही भक्त. समुद्रानं प्रवास करत असताना त्यांची होडी पलटी झाली. होडी पलटी झाल्यानंतर त्यांना संकट आलं की आपल्याला कोण आठवतं? बोलत चला. संकट आल्यावर कोण आठवतं? तर देव आठवतं. त्या युक्तीप्रमाणे त्यांनाही संकट आल्यानंतर देव आठवला मायबाप हो. संकट आलं की त्यांना देव आठवला. जो मुस्लिमचा भक्त होता त्यांनी एकच धावा सुरू केला, अल्लाह मुझे बचाव, अल्लाह मुझे बचाव. आणि जो हिंदूचा भक्त होता त्याला कळनाच की मी कोणत्या देवाचं नामस्मरण सुरू करू. कारण आपले देव किती? बोलत चला. आपले देव किती? 33 कोटी. मग त्याला कळनाच. त्याला तेवढ्या गडबडीमध्ये गणपती बाप्पा आठवलं, विघ्न हर्ता आठवले म्हणजे गणपती बाप्पा. त्यांनी गणपती बाप्पाचं नामस्मरण सुरू केलं. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. मायबाप तेवढ्यात पठणी मंत्रच बदलला. मंत्र असा बदलला, तो म्हणाला गणपती बाप्पाचं पोट एवढं मोठं, गणपती बाप्पाचं तोंड एवढं मोठं, गणपती बाप्पा मला कशाला वाचवायला येतील. म्हणून त्यांनी मंत्र बदलला. ज्यावेळेस गणपती बाप्पा उठले आणि निघाले त्यावेळेस पार्वती मातेने आवाज द्यावा, अहो कुठे निघालात? माझ्या भक्तावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तो जहाजामधून पलटी झालाय. तो जर मेला तर तो माझं नामस्मरण करतो, त्याला वाचवायला जाणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मायबापू ते निघाले. निघत असताना नाही का पार्वती मातेने म्हणावं, जरा फोन कोणाला लागला हे बघा. तुम्हाला नाही, तुमच्या वडिलांना फोन लागला. मायबापू त्यांनी तेवढंच नाही का मंत्र बदलला.
नाही का गणपती बाप्पांचे वडील कोण? महादेव. महादेवाचा जप सुरू केला. माय बापू महादेवाचा जप सुरू करत असताना जो मुस्लिमचा भक्त होता त्याचा देव आला, त्याला घेऊनही गेला. पाहता काय आपला मेला ना. अशी भक्ती करू नका. भक्ती कोणी केली? माय बापू आमच्या एकनाथ महाराजांनी भक्ती केली. भक्ती कोणी केली? आमच्या जनाबाईनं भक्ती केली. भक्ती कोणी केली? अहो मीराबाईनं भक्ती केली. भक्ती करत असताना मीराबाई गल्लोगल्लीमध्ये नाचत होत्या. मीराबाईला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. मीराबाई एका राजाची मुलगी होती माय बापू, तरी सुद्धा त्या गल्लोगल्लीमध्ये नाचत होत्या. नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी विश्व का प्याला रानाची ने भेजा 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 पीवत मीरा हासी रे पीवत पीवत मीरा हासी रे नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी माय बापू एवढी भक्ती आमच्या मीराबाईने केली होती. मीराबाई तर एका राजाची मुलगी होती. ती ज्यावेळेस गल्लोगल्लीमध्ये नाचायची ना तेव्हा गावच्या लोकांनी येऊन सांगावं, राज अहो तुमच्या मुलीला काही वाटतं का नाही? ती गल्लोगल्लीला नाचते, तिला घरलं नाही आणि विष प्याजा. माय बापू आमच्या मीराबाईला विषाचा प्यायला पहिला दिला होता. मीराबाई विष पिली पण मरणकारा विसरली. अहो एवढी भक्ती आमच्या मीराबाईची होती. भगवंतानं तिच्याकडे यावं आणि विष प्यावं माय बाप हो, एवढी भक्ती आमच्या मीराबाईची होती. अहो तुकोबराय तर काय होते, तुकोबरायनी तर संसार सोडला होता. कारण जगद्गुरु तुकोबराय का अभंगामध्ये म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा माया संसाराचे ठेविले आनंदे तैसेची राहावे सुद्यावे समाधान. माय बापू एवढी भक्ती करत होती आमच्या जगद्गुरु तुकोबराय. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय भक्ती करत होते ना त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. माय बापू भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबराय किती नम्र व्हायची. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. एवढी भक्ती आमच्या तुकोबरायांची होती माय बापू. अहो ज्या दिवशी तुकोबरायांच्या देहूमध्ये दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची बायको अन्न करता मरण पावली आणि एकुलता एक मुलगाही गेला माई बापू. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांचा एकुलता एक मुलगाही गेला. मग जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं तर लोकांचं जोंधळा राखला. नवे तर गुरं ढोळे सांभाळावी. कारण जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती इतकी होती माय बापू. भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबराय गुरं ढोरे सांभाळत असताना भगवंताने यावं आणि जगद्गुरु तुकोबरायांकडे मागावं. जगद्गुरु तुकोबरायांना म्हणावं, तुकोबा आमच्याकडनं काहीतरी मागा ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, देवा मला तुला द्यायचे ना एवढंच दे, हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. देवा मला द्यायचे ना तू फक्त एवढंच दे की हेची दान दे गा देवा, हेच दान देवा तू मला दे. तुझा विसाव मला कधीच नाही झाला पाहिजे. हेच मागणं आमचे जगद्गुरु तुकोबराय मागतात. विठ्ठल माय बापू एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. ज्यावेळेस भगवंतानी यावं त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, देवा तुम्हाला द्यायला माझ्या घरी काहीच नाहीये. देवा तुम्हाला द्यायला माझ्या घरी काहीच नाहीये. ह्या बाजीवर बसा. तुकोबरायांची भाषा बघा, घरी मोड क्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा. माय बापू एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबराय दैवाचा पुतळा झाले होते. नोवे तर जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, सगळ्या लोकांना सांगत होते की माझ्या घरी पांडुरंग परमात्मा आलाय, त्याला करायला मला काहीतरी द्या.
एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती माय बापू. आता वार आला की देव बदलतो, सोमवार आला की हर हर महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला का बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, गुरुवार आला की गुरुदेव दत्त दत्त, शुक्रवार आला की संतोष माता, शनिवार आला की शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावा व्यासुबटा, आणि रविवार आला का येळकोट येळकोट जय मल्हार. अशी भक्ती आपण करतो मायबाप. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती बघायला गेलो तर तुकोबराय ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती नामस्मरण करायला जात होते, नामस्मरण करत जात असताना त्यांचे पाऊल वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होते मायबाप. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावरती गेले आणि गेल्यानंतर जिजाऊमासाहेब म्हणजे आवली तुकोबरायांची बायको भाकरीचं टोपलं घेऊन जात असताना त्या रस्ता चुकला, आणि रस्ता चुकल्यानंतर त्यांनी जी पायाची माती होती तुकोबरायांची ती कानाला लावली, त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता मायबाप. विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता आणि पुढे जाऊन नाही का त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या बायकोला म्हणजे आवलीला पायामध्ये काटा भरला, आणि काटा भरला मग त्या विठ्ठलाला आवाजसुद्धा देत नव्हते. तरी भगवंतानी यावं मायबापावन त्यांना भेट द्यावी. जगद्गुरु तुकोबरायांनी एवढं नामस्मरण केलं पण देव त्यांना आधी भेटले नाही. ज्यांना भेटले असे असणारे आमच्या महाराष्ट्रातील पहिली एक महिला होती मायबाप आवली. तिचा पाय भगवंतानं गुडघ्यावर घ्यावा, तिच्या पायामध्ये काटा भरला आणि देवानं लहान मुलाचं रूप घ्यावून यावं आणि म्हणावं, आई मी तुमच्या पायातला काटा काढू का हो, आई मी तुमच्या पायातला काटा काढू का हो, बाळा तुला काटा काढता येईल, बाळा तुला काटा काढता येईल. अगं आई मी भल्यांचे काटे काढले, मी भल्यांचे काटे काढले, पण त्या आवलीला काही कळालं नाही. तिचा देह तिथं होता पण मन होतं का तर नाही. माझ्या तुकोबरायांनी काही खाल्लं असेल का, माझ्या तुकोबरायांनी काही पिलं असेल का, इकडं तिचं मन लागलं होतं. मायबापू पांडुरंग परमात्म्याने लहान मुलाचं रूपात यावं आणि काटा काढण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांच्या आवलीला सांगतायत, आई काटा काढण्यासाठी आधी पाय गुडघ्यावर घ्यावा लागतो, आणि गुडघ्यावर घेतला की नाही त्याला थुंकी लावून काटा कुठेही ते शोधावा लागतो. मायबापू देव काटा काढायला आला नव्हता तर त्या पायाची धूळ चाटायला आला होता. एवढी भक्ती आमच्या तुकोबरायांची होती मायबापू. तुकोबरायांनी संसार सोडला, लात मारली त्या संसाराला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देवा ठेविली आनंद तैसेची राहावे, देवा तू जसं ठेवशील ना तसं मी राहील. आणि एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची होती म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
तुझे दैवत तुझे दैवत पुतळा तुझे दैवत तुझे दैवत तुझे दैवत पुतळा आणि कधोय माझमना आणि कधोय माझमना झाले वाटी माझी भाळा कोटी दैवाचा पुतळा कोटी दैवाचा पुतळा कोटी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा माय बापू भक्ती इतकी सोपी आहे. माय बापू भक्ती करत असताना आमच्या नामदेव महाराजांनी देऊळ फिरवलं. नव्हे तर नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. नव्हे तर नामदेव महाराजांनी माय बापू अभंग लिहिले. अहो एवढी भक्ती आमच्या नामदेव महाराजांची होती. आठवलं म्हणून तुम्हाला दृष्टांत सांगते. अहो आमच्या ज्ञानोबरायांनी भक्ती केली. भक्ती करत असताना आमच्या ज्ञानोबरायांनी आमच्या ज्ञानोबरायांना निवृत्ती दादाने विचारलं की ज्ञानोबा तुला संसार करायचा आहे का? ज्ञानोबराय म्हणतात दादा संसार केला असता आई वडील असते तर, पण आता आईही नाही वडीलही नाही, मग संसार कशासाठी करायचा? संसार करायचा पण तो कुठला करायचा? हरिपाठामध्ये वर्णन केलंय. अवघाची संसार सुखाचा करेल आनंदे भजीन तीही लोक आनंदे भजीन संसार करायचा आहे तो कुठला करायचा? तर अवघाची संसार सुखाचा करील आनंद भरील तिन्ही लोक. मायबाप होते चारही भावंड देवाचे अवतार होते. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सोपाना तो ब्रह्म आणि आदिमाया शक्ती मुक्ताबाई होते मायबाप. तरी लोकांनी त्यांना त्रास द्यावा. मायबाप ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नो हे माझ्या मना हो का पंडित शहाणा. मायबापू जगद्गुरु तुकोबरायांनी एवढी भक्ती केली. आमच्या ज्ञानोबरायांनी भक्ती करत असताना मायबापू 8 चमत्कार केले. वेदाच्या मुखातून वेद म्हणाविला, रेड्याच्या मुखातून वेद म्हणाविला, जडजडीत भिंत चालवल्या. एवढी भक्ती आमच्या ज्ञानोबरायांची होती. तरी लोकांनी त्यांना संन्यासाचे मुलं म्हणून चिडवावं, लोकांनी त्यांना संन्यासाचे कार्टे म्हणून बोलावं. एवढं लोकांनी बोलावं मायबाप हो. तरी ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानोबराय देवाला सांगत होते. सुख दुःख सगळं देवाला सांगत होते. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, राहू जवळी देवा पायी, हात जोडून पायाशी. मायबापू एवढी भक्ती आमच्या ज्ञानोबरायांनी केली होती. आमच्या ज्ञानोबराय ज्या दिवशी ज्ञानोबराय आळंदीमध्ये काखीमध्ये झोळी घेऊन भिक्षा मागायला जायचे आणि जात असताना त्या माऊलीला म्हणायचे, ताई माऊली थोडं देता का हो? मला भूक लागलं म्हणून मी नाही आले ग माऊली, आम्हाला भूक लागलं म्हणून मी नाही आलो ग माऊली, माझ्या सोपन दादाला भूक लागली म्हणून मी नाही आलो ग माऊली, आमच्या निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून मी नाही आलो ग माऊली, आमची 7 वर्षाची बहीण तिच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही म्हणून मी आलो ग माऊली. मायबाप हो. तरी जगद्गुरु तरी सुद्धा आमच्या ज्ञानोबरायांना भिक्षा नाही द्यावी. मायबाप हो. त्या माऊलीने म्हणावं पुढे जा आणि पुढच्या दाराला जाऊन माग. मायबाप पुढच्या दारामध्ये जाऊन त्या माईला म्हणताय, माई थोडी भिक्षा देताय का हो? ती माऊली म्हणते, अरे तू कोण मला माई म्हणणारा? तू तर संन्यासाचा कार्टा आहेस.
तू संन्यासाचा कार्टा आहे, तू कोण मला माई म्हणणारा? माई मला भूक लागली म्हणून मी नाही आलो ग. आमची 7 वर्षाची मुक्ताबाई, तिच्या पोटामध्ये अन्नाचं कणही नाही म्हणून मी आलो ग माई. माई बापा हो, त्या माऊलीनं धरली तशी तेवढी माती आमच्या ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये टाकली माई बापा हो. आणि जा जा असं म्हणावं. ऊन पडलं होतं, आमच्या ज्ञानोबरांना तहान लागली म्हणून एका मावशीकडे पाणी मागावं. मावशी थोडं पाणी देताय का हो? ग्लासमध्ये देऊ नका, हातामध्ये वंजळभर पाणी देताय का हो? त्या मावशीने म्हणावं, अरे संन्यासाच्या कार्टात तिथे एवढी मोठी इंद्रायणी वाहते, तिथे जाऊन ढसा ढसा पाणी पी. अहो आमच्या ज्ञानोबरांनी हातामध्ये पाणी घेणार आणि तोंडाला लावणार, तेवढ्यात येसोबा खेचरजी आले आणि येसोबा खेचरजींनी डायरेक्ट त्यांच्या कानामागं मारली माय बापू. मारल्यानंतर आमच्या ज्ञानोबरा रडायला लागले. काका काय झालं काका? अहो मी तर पाणी आणायला गेलो होतो. त्या मावशीने म्हणावं, तिथे एवढी मोठी इंद्रायणी वाहते, तिथे जाऊन ढसा ढसा पाणी पी. हातामध्ये वंजळभर पाणी घेतलं नाही तर तेवढ्यात तुम्ही मला मारलं. काय चुकलं होतं माझं? शिव शिव शिव, तुम्ही संन्यासाची कार्ट ही इंद्रायणी पाठवायला आलास वै रे? माय बाप हो, आमच्या ज्ञानोबरांना नको नको तेवढं मारावं, नको नको तेवढं मारावं. माय बाप हो, आमच्या ज्ञानोबरांना इतकं मारावं. आणि मारल्यानंतर ते 4 चौघं तिथं उभं होते आणि त्यांना सांगावं, तिथं गटाराचा गाळ पडलाय ना, तो उचला आणि ज्ञानोबरांच्या अंगावर टाका. माय बापू ज्ञानोबरांच्या अंगावर गटाराचा गाळ टाकला. ज्ञानोबरांच्या अंगावर गटाराचा गाळ टाकला. माय बापा हो, तरीसुद्धा ज्ञानोबराय म्हणतायत, काका झालं का हो मारून? जाऊ का मी आता घरी? आमची मुक्ताबाई माझी वाट बघत असेल ना. आमच्या मुक्ताबाईने बघावं, ज्ञानदादा आलेत, काहीतरी खायला घेऊन आले असणार. माय बापू जवळ गेल्यानंतर ज्ञानोबराया आमची मुक्ताबाई रडायला लागली. दादा तुम्ही एवढं कसं काय झालं सा? दादा तुम्ही एवढे लालबुंद कसं काय झालं सा? तुम्हाला कोणी मारलंय का दादा? अहो आमच्या ज्ञानोबराईने म्हणावं, नाही ग मुक्ते, पाणी प्यायला गेलो तिथं माझा पाय घसरला आणि मी चिखळमय झालो. दादा आपल्या घरी राहणी घर नाही दादा आपल्या घरी राहणी घर नाही दादा, तुम्ही ह्या दगडावर बसा. माय बापू आमच्या ज्ञानोबराईला दगडावर बसावं आणि 4-6 तांबे अंगावर वतावे. आंघोळ झाल्यानंतर मायेच्या पदरानं अंग पुसावं. ज्ञानोबराईला रडायला आलं. आज जर माझी आई असती ना, तर येसोबा खेचरजींना बोलली असती, येसोबा काय चुकलं होतं आमच्या पोरांचं, काय चुकलं होतं माझ्या ज्ञानाचं, तुम्ही हा इतका मोठा छळ का मांडलाय? माय बापू ज्ञानोबराया ताटीमध्ये जात असताना मुक्ताबाई ज्ञानोबराईला शोधते. दादा कुठे सा तुम्ही? दादाला पाणी घेऊन जाते आणि दादाला सांगते, दादा एखादा कीर्तनकार रस्त्यावरनं जात असताना त्याला एखाद्या पेतडाने शिव्या दिल्या, हे तर साहजिकच दादा, पण एखाद्या कीर्तनकाराला शिव्या द्यावा हे किती साहजिक आहे दादा तुम्ही योग्यांची माऊली आहात, साधकाचा माईबाप आहात. दादा तुम्ही कशा पायी रडतायसा? दादा तुम्ही जर रडायला लागले तर आम्ही काय करायचं? दादा तुम्ही रडायला लागले तर आम्ही काय करायचं? मायबापू निवृत्ती दादानं रडावं, सोपन काकानंही रडावं आणि आमच्या मुक्ताबाईंनी रडावं मायबापू. आणि सांगताय, दादा नका ना रडू. दादा ज्ञानोबराय म्हणतात, मला संजीवनी समाधी घ्यायची. मायबापू आमच्या ज्ञानोबरायांनी 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. आमच्या ज्ञानोबरायांनी 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठही लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षामध्ये किल्ल्याला तोरण बांधलं. आणि आता म्हणतात 16 वरीस धोक्याचं नाही मायबापू, 16 वरीस तर खरं मोक्याचं आहे. कारण 16 वर्षामध्ये आमच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला तोरण बांधलं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठही लिहिला. आणि का म्हणून 16 वर्षाच्या मुलं आता दारू पिताय? पिऊ नका दारू, फोन बघू नका. माय बापा हो, फोन हा फार वाईट आहे. 16 वर्षामध्ये असे काही पुरं करता, हे करू नका. अहो आमच्या ज्ञानोबरायांचं जरी चरित्र बघायला गेलो तर रडायला येते माय बापा हो. ज्या दिवशी संजीवनी समाधी घ्यायची त्या दिवशी आमची मुक्ताबाई रडायला लागली. मुक्ताबाई रडत असताना माय बापा हो, भगवान परमात्म्याने रडावं आणि रडत असताना निवृत्ती दादांनाही रडावं. ज्या दिवशी आमच्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केला माय बापा हो, त्या दिवशी सगळे रडत आहेत. आमच्या ज्ञानोबराया सगळ्या गावामध्ये विचारताय, माझ्या आईला कोणी बघितलं का हो, आमच्या वडिलांना कोणी बघितलं का हो? पण माय बापा हो, जाता पत्र लिहून ठेवलं होतं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. त्यांच्या घरामध्ये मूर्ती होती, त्या मूर्तीच्या मागे ते पत्र होतं.
पत्रामध्ये लिहिलं होतं, निवृत्ती तू मोठा आहेस, आम्ही गेल्यानंतर आपल्या मुलांना आमची आठवण आणू देऊ नकोस. निवृत्ती तू सगळ्यांचं संगोपन कर. माझ्या बापू सकाळ झाली आणि ते निघून गेले. मुक्ताबाई 7 वाजता उठते आणि मुक्ताबाई उठल्यानंतर ज्ञानोबरायांना उठवते. दादा, आई कुठे आहे दादा? आई ज्यावेळेस होती ना दादा, त्यावेळेस आई आपल्याला उठवायची. दादा आई कुठे गेली? दादा 7 वाजले, अजून आपल्या आईने आपल्याला उठवलं नाही दादा. माझे बापू सगळे उठले आणि सगळे आईवडिलांना शोधत होते. शोधत असताना सगळं घर बघून झालं माय बापू हो, पण त्या घरामध्ये आईवडीलही नव्हते. म्हणून घराच्या बाहेर गेले, सगळ्यांना विचारायला लागले, माझ्या आईला कोणी बघितलं का हो? माझ्या बापाला कोणी बघितलं का हो? पण सगळं जग म्हणते आम्ही बघितलं नाही. माय बापू त्यांनी 12 वाजता देहांत प्रायचित्त केला होता. माय बापू ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त केलं ना, त्यावेळेस ज्ञानोबरायन रडायला लागले आणि निवृत्ती दादाला म्हणते, दादा आता आईही गेली आणि बापही गेला, आता आपलं संगोपन कोण करणार दादा? निवृत्ती दादा म्हणतात, दादा मी आहे ना तुमचं संगोपन करायला, माय बापू एवढी भक्ती आमच्या ज्ञानोबरायांची होती. ज्यावेळेस ज्ञानोबराय संजीवनी समाधी घ्यायला गेले, माय बापू सगळं जग रडतंय, विश्वाचा मालक रडतोय. माय बापू सगळं जग रडतं, यात नवल नाही. माय बापू विश्वाचा मालक रडायला लागला. रडत असताना रुक्मिणी मातेने, यावं का हो, तुम्ही कशा पायी रडतायसा? आमचा ज्ञानोबा 22व्या वर्षामध्ये संजीवनी समाधी घेतोय. त्याचं वय तरी का समाधी घ्यायचं? रडताय आमचा पांडुरंग परमात्मा रडायला लागला. आणि रुक्मिणी माता म्हणते, तुम्ही कशा पायी रडतायसा? अगं तू थांब, तूही थोड्या वेळानं रडायला लागशील. माय बापू हो, रुक्मिणी माता रडायला लागल्या. आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने विचारावं, आता तू कशा पायी रडते? काय वय होतं यांचं? आई वडील सोडून गेले यांना, काय वय होतं यांचं? आता 22व्या वर्षामध्ये संजीवनी समाधी घ्यायला निघाले. एवढी भक्ती आमच्या ज्ञानोबरायांची होती. माय बापू ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. माय बापू हेच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या अभंगामध्ये
आमच्या ज्ञानोबरायांनी करावी, एवढी भक्ती आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी करावी. ज्ञानोबरायांनी आई वडिलांचं देहांत प्रायचित्त झाल्यानंतर मुक्ताबाई रडायला लागली. दादा, आता माझं संगोपन कोण करणार दादा? ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते मी आहे ना, मी तुझ्यासाठी काखेमध्ये झोळी घेणार, ह्या आळंदीमध्ये भिक्षा मागणार. मायबापू, एवढी भक्ती आमच्या ज्ञानोबरायांनी केली होती. दिवसभर एवढे कष्ट करा की रात्र सुखानं झोप घेता आली पाहिजे. तरुणपणामध्ये एवढं चांगलं जगा की म्हातारपण आनंदित गेलं पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. जीवनात येऊन एवढा परमात्मा करा की ह्याच ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातच जन्म घेता आला पाहिजे. एवढी भक्ती आमच्या ज्ञानोबरायांची तुकोबरायांची होती. ज्या दिवशी आईवडील निघून गेलेला मायबापू, त्या दिवशी कळतं आपल्याला आईवडील कसे असतात ते. आमच्या जनाबाईच्या आईवडिलांचा देहांत झाला मायबापू. त्या दिवशी भगवंताने हात दिला नामदेव महाराजांच्या हातामध्ये. भगवंताने हात दिला नामदेव महाराजांच्या हातामध्ये की नामदेवा, आता माझ्या जनाचा सांभाळ तूच कर. भगवंताने त्यांच्या घरी यावं मायबापू, जनाबाईच्या घरी. एवढी भक्ती आमच्या जनाबाईची होती. अहो, जरा कानोपात्रेचा विचार करायला गेलो तर ती कानोपात्रे एका वेशीची मुलगी होती मायबापू. तरी सुद्धा देवाने तिला हृदयामध्ये जागा दिली होती. कानोपात्रा वेशीची मुलगी असल्यामुळे आईने म्हणावं, बाळा तुला राजदरबारामध्ये नाचायला लागेल. आई, मी नाही नाचणार आई राजदरबारामध्ये. बाळा, आपला धंदाच तो आहे बाळा, आपल्याला नाचायला लागेल. पण बाळ काय ऐकनाच. म्हणून आईने तिला 4 दिवस रूममध्ये कोंडून ठेवलं. कोंडून ठेवल्यानंतर माय बाप हो, तिने म्हणावं, आई मी राजदरबारामध्ये नाचणार, पण कधी? माझी एक अट आहे, मला पंढरपुराच्या वारीला जाऊ दे आई. म्हणून माय बाप हो, पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुराच्या वारीला निघाली कानोपात्रा. आणि निघत असताना तिला सगळ्या लोकांनी तिच्याकडे बघावं. तिने जर पान खाल्लं तिचा गळा लाल होत होता. इतकी सुंदर होती आमची कानोपात्रा. तिला सगळ्या लोकांनी बघावं आणि तिने म्हणावं, का हो बाबा, मी इतकी सुंदर दिसते, सगळे लोक माझ्याकडे बघताय. ते बाबाही हुशार होते. ते बाबा म्हणाले, तुझ्यापेक्षा सुंदर आहे ना? म्हणे, कोण? आपण ज्याच्या दर्शनाला जाणार आहे तो किती सुंदर आहे, राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. इतका सुंदर माझा भगवान परमात्मा आहे. अहो, नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, त्यांनी माझ्या मना बोध केला. देव, माझी दृष्टी फक्त तुझ्याकडेच लागू दे. याचं कारण असं आहे, देवा तू किती स्वज्वल आहेस, देवा तू किती सुंदर आहेस. तुझे एवढं प्रेम करणारे ह्या जगामध्ये कोणी नाही देवा मला, असे म्हणणारे नामदेव महाराज. भंक महाराजांनी त्यांचं वर्णन केलं आहे, प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा.
एवढा आमचा पांडुरंग परमात्मा सुंदर आहे माय बाप हो. पांडुरंग परमात्मा एवढा सुंदर आहे. कानोपात्रेने जावं कानोपात्रेनं द्वारामध्ये जावं पांडुरंगाच्या दर्शन घ्यावं माय बापू. आणि कानोपात्र तिथं स्वतःला विसरून गेली. विसरून गेल्यानंतर कानोपात्रेला कळलंच की आपल्याला घरी जायचंय. आपण आईला वचन दिलं होतं की मी घरी येणार आणि राज दरबारामध्ये नाचणार. माय बापू तिथं तिनेच नामस्मरण सुरू केलं. विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण सुरू केलं माय बापू. इतकं नामस्मरण आमची कानोपात्र करायला लागली. एवढी भक्ती आमच्या कानोपात्रेची होती माय बापू. ज्याला आई वडील नाही ना त्याला आई वडिलांची किंमत विचारा. एक मुलगा होता माय बापा हो. आणि एक मुलगा होता त्याची आई सखी आई वारली होती. त्याची सावत्र आई होती माय बापा हो. त्याची सावत्र आई त्याला इतकं काम सांगायची. दिवसभराचे भांडे धुणं हे सगळं त्याला सांगायची. एक दिवस असं झाला त्या सावत्र आईला लग्नाला जायचं होतं आणि ती साडी त्या 4 वर्षाच्या मुलाकडे इस्त्री करायला दिली माय बापा हो. तो मुलगा होता 4 वर्षाच्या. आपल्या तर साध्या 4 वर्षाच्या मुलाला शेंबूडसुद्धा पुसता येत नाही. पण त्या 4 वर्षाच्या मुलानं इस्त्री करावी माय बापू. इस्त्री करत असताना तेवढ्यात त्याचा मित्र आला. का रे बाळा तू खेळायला काय येत नाही. अरे ज्या दिवशी माझी आई गेली ना त्या दिवशी माझी ही सावत्र आई तेव्हापासून मला लई काम सांगते. आता बघ मला इस्त्री करायला लावली. माझं वय तरी आहे का इस्त्री करायचं. माय बाबा त्या बोलण्याच्या नादामध्ये त्यांनी ती इस्त्री त्या साडीवर ठेवली. ती साडी सगळी जळून गेली. जळून गेल्यानंतर माय बाबा ती मागच्या द्वारामध्ये ती आई बसलेली होती. त्या आईने पळत यावं माय बापो. त्या मुलाला नको तेवढं मारावं. मारत असताना नको तेवढं मारावं. त्या मुलाला पायाही पडायला लावले. तर मुलगा पायाही पडतो. आणि पाया पडत असताना ती गरम इस्त्री त्या मुलाच्या पाठीवर ठेवली माय बापो. ती गरम इस्त्री त्या मुलाच्या पाठीवर ठेवली. आणि पाठीवर ठेवल्यानंतर तो मुलगा पळतच आईकडे गेला. आईच्या फोटोकडे गेला. तो हृदयाला फोटो लावला आणि म्हणतो कशाला गेली आई तू स्वर्गाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. 9 महिने 9 दिवस आई तू 9 महिने 9 दिवस मला तुझ्या गर्भामध्ये वाढलं आई. आणि मला सोडून तू स्वर्गात का ग गेली आई. माय बापू आई कशी असते. आई मायेचा सागर असतो माय बापू. आई माझी मायेचा सागर. तिने जीवन आकार. एवढी आपली आई असते माय बापू. बापही काही कमी नसतो. ऐका प्रत्येक सणाला साडी घेणारी आई असते. प्रत्येक सणाला साडी घेणारी आई असते. बाप दिवाळीच्या दिवशी दिवाळीला सगळ्यांसाठी कपडे घेत असतो. नव्हे तर घरची लक्ष्मी म्हणून बायकोला साडीही घेत असतो. परंतु त्यांनी स्वतःला कधी कपडे घेतले का हो दिवाळीच्या दिवशी. तर नाही. बाप कधी रडतो ऐका. तो माणूस होता. त्या बापानं कधी स्वतःवर कपडे घ्यावे का. तर नाही माय बाप हो. बाप कसा असतो. बाप स्वाभिमानी बाळा. बाप कन खन कना. त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप घरात जातो पाया आई कळस त्यावर. जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर. बाप कधी रडत असतो ऐका. ज्या दिवशी त्या बापाला 2 मुलं असतात आणि ते मुलं 2 वेगवेगळे होतात ना त्या दिवशी बाप रडतो. बाप म्हणतो मला तर दोन्ही मुलं सारखेच आहेत. राहायचं कोणाजवळ. याच्याजवळ का त्याच्याजवळ. ऐका बाप कधी रडत असतो. तुकोबरायांनी ती एक कन्या सासरी जात असताना बघितली आणि तुकोबरायांनी तिथे अभंग लिहिला. कन्या पदा
जगद्गुरु तुकोबरांनी ती कन्या सासरी जात असताना बघितली आणि तुकोबरांनी तिथेच अभंग लिहिला. कन्या सासुराशी जाई मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. एवढी भक्ती एवढं ज्ञान आमच्या जगद्गुरु तुकोबरांकडे होतं. मायबापू जगद्गुरु तुकोबरांनी ती कन्या सासरी जात असताना बघितली आणि बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणायला लागले, देवा माझी सुद्धा अशीच अवस्था झाली. ती मुलगी सारखी तिच्या बापाकडे बघते आणि रडते. देवा हीच अवस्था माझी झाली. देवा मला असं झालंय, तुम्ही मला कधी भेटतील देवा. भगवंताला तुकोबरांनी सांगावं, देवा मला असं झालंय, तुम्ही मला कधी भेटतील. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. त्याचं नामरूप जडलं होतं देवा, तुझं नामरूप चित्त जडलं होतं माझ्यावर. मायबापू आमच्या ज्ञानोबरांनी 22 वर्ष संजीवनी समाधी घ्यावी आणि आताच्या पोरं 22 वर्षामध्ये काय करताय? आताच्या पोरं 22 वर्षामध्ये काय करताय? अहो जरा ती मुलगी इतकी रडायला लागली मायबापू, इतकी रडायला लागली. तिने सगळ्यांना भेटलं होतं पण राहिलं होतं फक्त तिचा बाप. तिने ते बापाकडे बघितलं आणि इतकी रडायला लागली. रडत असताना सांगितलं, बाबा आता मी सोडून चालले बाबा तुम्हाला. त्या आई संग भांडण करू नका बाबा. ज्या दिवशी मी होते ना बाबा त्यावेळेस मी तुम्हाला माझी शपथ घेऊन जेवायला लावायचे बाबा. आता तिच्या संग भांडू नका. मायबापू तीच मुलगी 15 दिवसानं घरी येते. घरी आल्यानंतर त्याचा बाप बघतोय माझी मुलगी बारीक झाली. पण बापाने मुलीला प्रश्न करावा, का गं ताई तुझे सासरचे लोक बरे आहेत ना, तुझे सासरचे लोक बरे आहेत ना. तर ताईने म्हणावं, हो बाबा तुझा नवरा पती परमेश्वर आहे, सासू आईसारखी आहे, सासरा तुमच्यासारखा आहे आणि दीर भावळे तर भावा बहिणीस प्रमाण आहेत. मायबापू तिचा नवरा तिला रोज मारायचा. मारत असताना ती घरी सांगतही नव्हती, कारण तिला माहिती होतं आपली अवस्था, आपल्या बापाकडे इतके पैसे नाही आहे म्हणून. मायबापू तिला ज्यावेळेस ती बघायची ना त्यावेळेस तिला असं वाटायचं की माझी बहीण अजून एक लग्नाची आहे, माझी बहीण अजून एक लग्नाची आहे. म्हणून ती काय करायची मायबापू, सांगतही नव्हती घरी कुणाला सांगतही नव्हती. मायबापू तिने जावं आणि तिने बापाला सांगितलं, बाबा आता मी परत तुमच्याकडे येणार नाही, परत मी तुम्हाला काही गारणंसुद्धा घालायला येणार नाही बाबा. मायबापू त्या मुलीनं जात असताना उंबरट्याच्या बाहेरच नवऱ्याने विचारलं, आणले का पैसे, आणली का गाडी. माझ्या बापाची परिस्थिती नाही आहे. मी ज्या दिवशी गेले ना त्या दिवशी मंडपवाले येतात, आचारीवाले येतात. माझ्या बापाची परिस्थिती नाही, माझी अजून एक बहीणही लग्नाची राहिली. मायबापू त्या माणसानं तिला घरात न्यावं आणि नेल्यानंतर तिच्या अंगावरती रॉकेल वतावं. ती 90% जळणारी मुलगी हॉस्पिटलमध्ये जाते, सगळे तिला भेटून जातात. ज्या दिवशी आईवडिलांना कळतं ना तो बाप त्या हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असतो. चढत असताना ताईला आवाज देत असतो, ताई अगं ये ताई. मायबाप हो असा आवाज देत असताना त्या ताईला आवाज आला आणि ते बाप तिला आवाज देतो असा आवाज तिला आला आणि तिने 90% जळणारी मुलगी मायबाप शुद्धीत आली. शुद्धीत आल्यानंतर, बाबा तुम्ही आला बाबा. बाबा हातात हात घेऊन बापाला सांगते, बाबा तुम्ही मला भेटण्यासाठी आल्या बाबा, तुम्ही मला भेटण्यासाठी आलेत बाबा. एवढं मायबाप असा बाप असतो. इतकं तिचं प्रेम इतकं बापावर होतं मायबाप. पांडुरंग परमात्म्याचं नाम जोडलं होतं आमच्या तुकोबरायांना. पांडुरंग परमात्म्याचं नाम जडलं होतं आमच्या तुकोबरायांना. ज्यावेळेस तुकोबराय कीर्तनामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसायचे मायबाप हो. कीर्तनामध्ये बसल्यानंतर तुकोबरायांकडे बघितलं, तुकोबरायांची अवस्था कशी झाली होती. फुटकाच विना त्याला 2 तारा घाली येर जरा पंढरीच्या, दगडाचे टाळ देहाचा मृदुंग, तुकाराम सोडणी सारे काम भजनात धंग. एवढी आमच्या तुकोबरायांची अवस्था झाली होती मायबाप हो.
तुकोबरायला नामरूप चित्त जडलं होतं. तुकोबराय म्हणतात की देवाला सांगतात, देवा मी संसाराचा संकल्प केला, संसार सोडला, नवी तर त्या संसाराला लाथ मारली, कारण माझा भार मी सगळं तुझ्याकडे मागितलाय, माझा भार मी सगळं तुझ्याकडे लावलाय. माझ्या बापू ज्या दिवशी तुकोबरायांच्या देहूमध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर सगळे लोक याच्या त्याच्या दारामध्ये भिक्षा मागायला जायचे, ते सुपभार घेऊन जायचे आणि तुकोबरायच्या दारामध्ये आले की तुकोबराय म्हणायचे, मावल्यांनो सगळं घेऊन जा, हे सगळे कोठाऱ्या भरलेले आहेत, सगळे घेऊन जा, तुम्ही सुपभरामध्ये काय दुष्काळ संपणार आहे का, म्हणून तुमच्या मालकासनी पाठवानी गोणीचे गोणी घेऊन जा. बापू त्यांच्या मालक आले, गोणीचे गोणी घेऊन गेले आणि तुकोबरायांचं ज्या दिवशी दुसरं लग्न झालं त्यावेळेस तुकोबरायांची अन्न दशा झाली. माय बापू हो, तुकोबरायांच्या त्यांच्या दारामध्ये अन्न मागायला जायचे, तेव्हा ते लोक म्हणायचे, पिकील दिन तेव्हा जा, पिकील दिन तेव्हा जा असे म्हणायचे. माय बापू हो, आमच्या तुकोबरायांनी भंडारी डोंगरावर जावं, भजन करावं. भजन करत असताना तुकोबरायांच्या पायामध्ये तुकोबरायांनी भजन करत असताना माय बापू हो इतकी भक्ती केली, भगवंतानी यावं आणि तुकोबरायांना दर्शनही द्यावं. माय बापू विठ्ठल विठ्ठल एवढी भक्ती करावी माय बापू तुकोबरायांनी, इतकी भक्ती करावी. आपली भक्ती माय बापू गाडगे बाबा ज्यावेळेस झाडू मारायचे गावामध्ये त्यावेळेस लोकांनी विचारावं, गाडगे बाबा तुम्ही कीर्तन प्रवचन ही करता ना? हो म्हणे, मी कीर्तन भजन प्रवचन सगळं करतो, मग आज संध्याकाळी आमच्या गावामध्ये कीर्तनाला या. माय बापू गाडगे बाबांनी सगळं गाव झाडून काढल्यानंतर त्यांना भूक लागली म्हणून ते एका मावशीकडे मागतायत, ताई मला थोडी भाकर चतकुरभर भाकर देते का ग आणि थोडं पाणी देतं का हो? तर त्या माऊलीने म्हणावं, आमच्या गावामध्ये आज इतक्या मोठ्या महाराजांचं कीर्तन आहे, त्यामुळे मला कीर्तन ऐकायला जायचं आहे. तरी गाडगे बाबा म्हणत नाहीत की कीर्तन माझं आहे म्हणून. माय बापा तसंच गाडगे महाराजांनी कीर्तनाकडे जावं आणि कीर्तनात गेल्यानंतर त्या मावशीने बघितलं, हाच तर माणूस माझ्याकडं भाकर आणि पाणी मागत होता, तरी मी त्याला दिलं नाही. तोची साधू ओळखावा, जे का रंजले गांजले तोची साधू ओळखावा. माय बापू आमच्या गाडगे बाबांनी जे का रंजले गांजले गाडगे बाबाजांनी कीर्तन करावं आणि कीर्तनामध्ये अभंग घेतला. देव बाजारचा भाजीपाला नाही, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. आणि देव काही बाजारचा भाजीपाला आहे का? तर नाही. अभंग घेतल्यानंतर ते मावशीने बघितलं, अरे हाच तर गाडगे बाबा, हेच तर बाबा माझ्याकडे भाकर आणि पाणी मागत होते, तरी मी त्यांना दिलं नाही. माय बापू एवढी भक्ती आमच्या गाडगे बाबांची होती. ते झाडू मारावं आणि कीर्तनही करावं. जेवायला जर नाही मिळालं तर माय बापू ते उपाशी राहत होते. एवढी भक्ती आमच्या गाडगे बाबांची होती. माय बापू जाता जाता सांगते तुम्हाला, आई वडिलांची सेवा करा, कारण त्यांच्यासारखं ह्या जगामध्ये कोणी नाही. तुम्हाला माहिती आहे जगात श्रीमंत कोण आहे? ज्याला आई वडील आहे ना तो जगामध्ये श्रीमंत आहे. आणि जगामध्ये नालायक कोण आहे माय बापू तुम्हाला माहिती आहे का? जो जिवंत असताना आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो ना माय बापू, तो जगात नालायक आहे. म्हणून आईवडिलांची सेवा करा. पानी पीना है तो मटके से पियो, खाली ग्लास में क्या रखा है? पानी पीना है तो मटके से पियो, खाली ग्लास में क्या रखा है? प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, इन लड़कियों में क्या है माय बापू? एवढी भक्ती आमच्या राजांनी केली होती. अहो ते एकच राजा होते, ते एकच
ते एकच राजा होते, ह्या इथे जन्माला आले होते माय बापू. एकच राजा इथे जन्माला, 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 शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. असे एकच राजे ते होऊन गेले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर. एवढी भक्ती आमच्या राजांची होती माय बापू हो. राजांची भक्ती काय सांगावी. ज्या दिवशी राजांच्या काळामध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला माय बापू हो, आणि ते जिजामा साहेबांना कळालं, त्यावेळेस जिजामा साहेब राजांना म्हणतात, राज उचला ती तलवार, उचला ती तलवार आणि हातपाय कापा. माय बापू इतके हातपाय आमच्या राजांनी कापले. आमचे राजे इतके होते माय बापू, आमचे राजे असे होते माय बापू. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा धास मी अंकित. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. हे माझ मना, अधिक नोहे माझे मना, अधिक नोहे माझ मना, अधिक नोहे माझे मना. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. अधिक नोहे माझे मना, अधिक नोहे माझे मना, अधिक नोहे माझे मना, अधिक नोहे माझे मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित, हो का पंडित शहाणा, शहाणा. हो का पंडित, हो का पंडित शहाणा, शहाणा, शहाणा. हो का पंडित शहाणा, पंडित, पंडित शहाणा. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित
झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून गुरुवरांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय हरे विठ्ठल जय हरे विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वाकुरे होत राजा महाराज तुम्ही